तर नमस्कार सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये रेल्वे इंजिनिअरिंग हा सब्जेक्टची फुल रिव्हिजन करणार आहे. तर आपल्या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. एक तास संपला की विषय. तर हा सब्जेक्ट रेल्वे इंजिनिअरिंग आपल्या TP एक्झामिनेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण याच्यामध्ये रेल्वेवरती आणि ब्रिज इंजिनिअरिंग रेल्वे प्लस ब्रिज इंजिनिअरिंग ह्या दोन्ही सब्जेक्टवरती मिनिमम आपल्याला 2 ते 4 क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यामुळे हे 4 क्वेश्चन काही कमी नसतात. सो दॅट्स वाय हा आपण सब्जेक्ट कव्हर करणार आहे. तर या सब्जेक्टचा आपण अभ्यास कसा करायचा, स्टडी कसा करायचा आहे. तर ह्या सब्जेक्टचा स्टडी आपण एकदम पिन पॉइंटेड करायचा आहे. कसा करायचा आहे? एकदम पिन पॉइंटेड करायचा आहे. तर ह्याच्यावरती ह्या लेक्चरमध्ये आपण जे काही कंटेंट घेतले आहे ते कंटेंट मोर दॅन इनफ आहे. मोर दॅन इनफ आहे. ह्याच्यावरतीच आपल्याला क्वेश्चन येणार आहे. जो काही येईल तो फक्त आणि फक्त ह्याच PDF वरती येणार आहे. ह्याच्या बाहेर एक सुद्धा क्वेश्चन येणार नाही ही आपली गॅरंटी. ठीक. तर आपण विदाउट टाइम वेस्ट करता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर हा व्हिडिओ साधारण अर्धा किंवा 1 तास होऊ शकेल. किती होईल काय माहीत नाही. टोटल व्हिडिओ बघायचा आहे. त्याची PDF आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. तर आपल्या टेलिग्रामचं चॅनल तेच आहे जे आपल्या चॅनलचं नाव आहे. सिव्हिल इनसाइट 01 हे आपले टेलिग्राम चॅनल आहे. आपण सर्च करून जॉईन करू शकता. आपली टेलिग्राम आयडीची लिंक लॉग इन आय डी म्हणजे युजर नेम आहे. ठीक. चला तर आपण समजून घेऊयात की पहिल्यांदा आपली रेल्वे ही रेल्वे आपल्या भारतात आली कधी. ठीक. तर सर्वात पहिला काय आली? एक मिनिट. मॉडर्न स्टीम इंजिन आलं. ते कधी आलं? तर 1814ला आलं. आणि ते सुरू कुणी केलं? तर जॉर्ज स्टीफन जॉर्जन स्टीफन्स यांनी सुरुवातीला पहिल्यांदा रेल्वे स्टार्ट म्हणजे बनवली. त्याच्यानंतर फर्स्ट रन कधी झाली? फर्स्ट रन झाली 1825 रोजी. आणि ते रन कोणी केली? तर स्टॉकन अँड डार्लिंग्टन ह्या दोघांनी ती रन केली. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा मुद्दा, भारतात कधी आली सर्वात मेन मुद्दा? तर 16 एप्रिल 1853 हे वेळ भारतात आली. आणि ती कुठून झाली? तर मुंबई ते ठाणे अशी ही आपली रेल्वे धावली भारतात 16 एप्रिल 1853ला. तर हा सुद्धा कंटेंट येऊ शकता आपल्याला. त्याच्यामुळे हा मी लगेच रिव्हिजन इथे तुम्हाला करून दिली. ठीक. त्याच्यानंतर पुढचं येतं आपल्या रेल्वेमध्ये टोटल झोन किती आहेत? तर टोटल 18 झोन आहेत. त्याच्यानंतर आपली जी रेल्वे आहे त्या रेल्वेचा लोड जमिनीवरती कसा पद्धतीने ट्रान्सफर होतं? हे बघा, आता ही आपली रेल्वे आहे. ही आपली रेल्वे आहे. इथे वरती असं लोकोमोटिव्ह असं धूर वगैरे सोडते. रेल्वे काय असं जमिनीवरती पळत नाही, बरोबर. कुठे पळते? तर अशा ज्या पटरी असतात त्या पटरीवरती रेल्वे पळते. आता आपली ती पटरी बघूयात नेमकी कशी असते. ही आपली रेल झाली म्हणजे रूळ, त्याला आपण रेल म्हणतो. त्याच्यावरती या अशा पद्धतीनं लावलेले असतात स्लीपर्स. जे काय आपल्याला कॉन्क्रीट बनवलेलं असते बघा, ते पांढऱ्या कलरचं
त्याला म्हणतात स्लीपर. आणि त्या स्लीपरच्या आत इथं बारीक 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 खडं टाकलेले असतात, म्हणजेच काय, बलास्ट टाकलेलं असतं. आणि ह्याच्या खाली ग्राउंड असते आपली. बरोबर, कळतंय? एक. त्याच्यानंतर आपण बघूयात लोड ट्रान्सफर कसा होते. हे बघा, तुम्हाला आत्ता काय सांगितलं, जस्ट आधी म्हणजे आपलं मुव्हिंग लोड आहे, जे काय आपलं लोकोमोटिव्ह आहे, हे लोकोमोटिव्हचा सगळा लोड आपल्या हा रेल्वे रुळावरती जातोय. आणि रेल्वे रुळाचा लोड, हा सगळा लोड ह्या बलास्टवरती जातोय, ह्या स्लीपरवरती जाते. स्लीपर जे काय आपली कॉन्क्रीटचं असतं स्लीपर, त्याच्यावरती जातं. आणि स्लीपरचा सगळा लोड हा आपल्या बलास्टवरती जातो, म्हणजे जे काही आपण खडकं टाकलेलं आहे बलास्ट, त्याच्यावरती. आणि त्या बलास्टचा लोड सगळा आपला जातोय सॉइलवरती जातोय. अशा पद्धतीने ते असतं. लोड ट्रान्सफर कसा होतोय, सर्वात पहिल्यांदा लोकोमोटिव्हचा लोड येतो रेल्वेवरती, रेल्वेचा लोड येतो स्लीपर्सवरती, स्लीपरचा लोड येतो बलास्टवरती, आणि बलास्ट नंतर येते सॉइलवरती. आपला हा सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर कुठली टेस्ट परफॉर्म केली जाते, तर हॅमर टेस्ट अँड फ्लॅटनिंग वेट टेस्ट इज कंपल्सरी टेस्ट फॉर टेस्टिंग ऑफ रेल. म्हणजेच काय, रेल्स कुठे धसू नये त्याच्यामुळे आपण हॅमर टेस्ट वगैरे ह्या सगळं टेस्ट करतोय. त्याच्यानंतर मॅग्नी स्टील इज युज्ड फॉर रेल कन्स्ट्रक्शन. जे काय मॅग्नी स्टील आहे त्याचा आपण यूज करतो मोर आपल्या रेलचं कन्स्ट्रक्शनसाठी. त्याच्यानंतर ऑर्डिनरी रेल आर मेड बाय हाय कार्बन स्टील. हाय कार्बन स्टीलमधून ऑर्डिनरी रेल प्रिपेअर केले जातात. त्याच्यानंतर रेल ऑन पॉइंट अँड क्रॉसिंग इज मेड बाय मीडियम कार्बन स्टील. जे पॉइंट आहे किंवा क्रॉसिंग आहे, आता पॉइंट आणि क्रॉसिंग ह्या काही कन्सेप्ट आहेत, आपण या पुढच्या जे स्लाइड्स आहेत डेफिनेशन त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. थोडक्यात सांगतो मला, आता ही अशी एक रेल्वे चालली आहे, रेल्वेचं रूळ आहे, आणि दुसराच एक रूळ असं त्याला क्रॉस करतो. तर इथं झालं पॉइंट आणि क्रॉसिंग, एकमेकांना ओव्हरलॅप झालं. अशा ज्या ओव्हरलॅप होणाऱ्या ज्या रेल्वे असतात तिथे आपण मीडियम कार्बन स्टील हे वापरतो. त्याच्यानंतर मेट्रो अँड मोनो रेल आर मेड मॅग्नी स्टील मधून आपण मेट्रो आणि मोनोरेल तयार करतो. त्याच्यानंतर रेल्स आर मेड अप ऑफ हाय कार्बन स्टील अँड रेजिस्ट विअर अँड टिअर. कुठल्या रेल आहेत आणि त्याच्यामध्ये काय आपण इन्ग्रेडियंट वापरतोय, कंटेंट वापरतोय, हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक. त्याच्यानंतर कंपोजिशन फॉर ऑर्डिनरी रेल आणि फॉर रेल ऑन पॉइंट अँड क्रॉसिंग, त्याच्यामध्ये काय काय कंटेंट वापरतात आपण ते बघूयात. तर कार्बनमध्ये 0.55 ते 0.68, मॅग्नीजसाठी 0.65 ते 0.90, त्याच्यानंतर सिलिकॉन ह्याच्यामध्ये 0.05 ते 0.30, सल्फरमध्ये 0.05, फॉस्फरससाठी 0.06. हे आपण एकदा कंटेंट फक्त एकदा बघून घ्यायचं आहे. ठीक. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ रेल सेक्शन, रेलचे सेक्शन कुठल्या कुठल्या टाईपचे असतात बघा. 3 टाईपचे सेक्शन असतात. फर्स्ट येतं डबल हेडेड रेल, म्हणजेच काय, अशा पद्धतीचं वरती पण हेड असतो आणि खालती पण हेड असतो, असा सेम टाईपचा, त्याला म्हणायचं डबल हेडेड रेल. फर्स्ट रेल सेक्शन डिझाईन बाय द इंडियन रेल्वे. जी आपली रेल्वे आहे त्याच्यामध्ये स्टार्टिंगला डबल हेडेड रेल हे वापरलं जात होतं. अँड इट इज इनवर अँड रियुज्ड, हे रियूज करू शकतो. त्याच्यानंतर बुल हेडेड रेल, हे कसं असतं, वरचा जो पार्ट आहे तो असा मोठा असतो आणि खालचा पार्ट असा हा लहान असतो, त्याला म्हणायचं बुल हेडेड रेल. हे काय आहे, इट इज मोस्ट सुटेबल ॲट पॉइंट अँड क्रॉसिंग. पॉइंट आणि क्रॉसिंग जिथं आलं
तिथे हा वापरला जातो. वेअर लॅटरल लोड ऍक्ट्स, जिथे जास्तीचा वरचा लॅटरल लोड ॲप्लिकेबल होतो त्या ठिकाणी आपण बुल हेडेड रोल वापरतो. त्याच्यानंतर पुढचं काय, फ्लॅट फुटेड रेल, हे आपण सध्याला आपल्या इंडियन रेल्वेमध्ये वापरतोय. आता ती कशी आहे, तर वरतीचा भाग असा कमी असतो आणि खालती हे असं जास्त असते. त्याला म्हणायचं फ्लॅट फुटेड रेल. त्यालाच म्हणतो आपण विंगनल्स रेल. हे आपण सध्याला आपण वापरतोय. कारण काय, ते स्टेबल आहे, त्याच्यानंतर त्याची इकॉनॉमी आहे, स्ट्रेंथ जास्त पद्धतीने देतं. म्हणजेच काय, सगळीकडून विन आहे, त्याच्यामुळे आपण ते वापरतोय. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट रेल्वे टर्मिनॉलॉजी, काही डेफिनेशन्स आहेत ते आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर पहिला काय, कोनिंग ऑफ व्हील. व्हील आर कोन्ड ॲट स्लोप 1/20. म्हणजेच काय, जे आपण रेल्वेचा स्लोप देतोय, असा स्लोप देतोय, रेल्वेचा रूळ आपण बनवतोय, तर त्या किती स्लोपवरती असले पाहिजे, तर 1/20 असली पाहिजे. ते कशासाठी, तर रेल्वेवरचे जे काही पाणी आहे ते वाहून जाण्यासाठी. त्यासोबतच रबिंग इनसाइड फेसेस, रबिंग काय झालं ना पाहिजे. हेड अँड प्रिव्हेंट लॅटरल मुवमेंट ऑफ ॲक्झियल विथ द व्हील. ॲक्झियल लोड आणि मुवमेंट प्रिव्हेंट करण्यासाठी आपण कोनिंग ऑफ व्हील करतोय. म्हणजेच काय, स्लोप आपण प्रोव्हाइड करतोय. बरोबर. त्याच्यानंतर काय, कॅन्ट और सुपर एलिव्हेशन. आता सुपर एलिव्हेशन काय आहे, हे आपण जे आपण हायवे स्टडी करताना आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच काय, रेल्वेचा चढ. तर रायझिंग ऑफ आउटर रेल ओव्हर द इनर रेल टू काउंटर इफेक्ट ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स ऑर द कर्व. म्हणजेच काय, आपली जी रेल्वे आहे, समजा आपण एखाद्या दरीमध्ये चालवालोय किंवा एखाद्या कर्वमध्ये चालवा लागलोय. आता अशा कर्वमध्ये चालवताना रेल्वे एकदम अशी स्ट्रेट सेमच एलिव्हेशनमध्ये गेली पाहिजे का, तर नाही. रेल्वे आपण थोडीशी साईडच्या बाजूने थोडीशी त्याची हाईट वाढवली पाहिजे. म्हणजे आपण त्याचा ह्याच्या सॉरी, इकडं जर हे असेल, दरी असेल किंवा इकडे टर्न असेल, इकडे जर टर्न असेल, तर ह्या बाजूने आपण हाईट वाढवतो, अशा हाईट वाढवतो आणि इकडची हाईट आपण कमी करतो. म्हणजेच काय, सेंट्रिफ्युगल फोर्स, आतून जे सेंट्रिफ्युगल फोर्स लागतोय त्याला आपण काउंटर करण्यासाठी आपण अशा पद्धतीची एक रेमेडी घेतो. बरोबर. तर त्याच्यानंतर काय, क्रीप ऑफ रेल. क्रीप ऑफ रेल म्हणजे काय, इट इज लॅटरल मुवमेंट ऑफ रेल इन अ ट्रॅक. लॅटरल मुवमेंट, समजा आपण अशी एक लांबडी आपली रेल्वेची ट्रॅक बनवली आहे आणि ट्रॅक बनवताना कधीतरी लॅटरल मुवमेंट म्हणजे इकड साईडला असं रेल्वेमध्ये कधीतरी असं व्हायब्रेशन्स येतात. काय येतात, लॅटरल मुवमेंट झाली म्हणजे रेल्वे पळताना असे कधी कधी तर रेल्वे अशी साईडनं असे त्याची पट्टी अशी उकडू शकते किंवा साईडनं अशी पाठीमागे येऊ शकते. अशाला म्हणतात लॉन्जिट्युडिनल मुवमेंट आणि त्यालाच म्हणतात क्रीप ऑफ रेल. त्याच्यानंतर काय, फ्लॅगवे क्लिअरन्स. आता हे काय, इट इज अ डिस्टन्स बिटवीन द ॲडजसंट फेस ऑफ द स्टॉक रेल और रनिंग रेल अँड द चेक ऑफ गार्ड रेल. आता हे काय, आपली ही असते मेन रेल आणि दुसरी असते क्लिअरन्स रेल. म्हणजे काय, त्यात रेल्वे अशी स्ट्रेट आहे, आपलं हे रूळ आहे रेल्वेचं रूळ. हा रेल्वेचा रूळ असा स्ट्रेट चाललाय, हा असा स्ट्रेट चाललाय. पण इकडे काशी रेल्वे अशी, तिथून आपण अशी डायरेक्शन चेंज करतो. बरोबर. आणि ही डायरेक्शन चेंज करत असताना इथला जो मधला अंतर येतोय या दोन रेल्वे मधला, ही मेन रेल्वे आणि दुसरा आहे क्लिअरन्स. तर त्याला आपण म्हणायचं फ्लॅगवे क्लिअरन्स. त्याच्यानंतर पुढची टर्म येतात हॉलिंग कॅपॅसिटी. हॉलिंग कॅपॅसिटी काय, इट इज अ टोटल लोड विच कॅन बी हॅव्हल्ड बाय, इट इज इंडिकेटेड बाय पॉवर ऑफ लोकोमोटिव्ह. हॅव्हल्ड कॅपॅसिटी, आपल्या इंजिनच्या वडायची कॅपॅसिटी काय आहे टोटल लोड घेण्याची, त्याला म्हणायचं हॅव्हल्ड कॅपॅसिटी. त्याच्यानंतर काय, हिल डायव्हर्जन्स. आता हिल डायव्हर्जन्स काय मित्रांनो, इट इज द डिस्टन्स बिटवीन द
रनिंग फेस ऑफ स्टॉक रेल अँड गेज फेसेस ऑफ द टंग रेल. इट इज द गेज फेस ऑफ द टंग रेल. आता हे वाचायला कन्सेप्ट अवघड वाटत असेल, पण ह्या सोप्या कन्सेप्ट आहेत. हे बघा, आता आपली ही अशी रेल्वे चालली आहे, रेल्वेची पटरी चालली आहे, ही एक पटरी. आता ती पटरी लागत असताना कधी कधी चेंज होते, दुसऱ्या पटरीत आपण जात असतोय. ती चेंज काय आपण असं डायरेक्ट करू शकत नाही. त्यासाठी आपण अशी एक टंग रेल लावते, अशी टंग रेल लावते. टंग रेल इथं टंग रेल लावली आणि पुढची अशी इथे आहे आणि इथे एक टंग रेल लावली. ह्याला हे घासून टंग रेल. त्यामुळे आता इथून रेल्वे अशी आपलं हे ट्रॅक बनून पुढे जाईल. तर ह्या रेल्वे, ही टंग रेल आणि ही मेन रेल, ह्या दोन्हीतलं मधलं डिस्टन्स ह्याला म्हणायचं हिल डायव्हर्जन्स. हिल डायव्हर्जन्स, ठीक. त्याच्यानंतर काय, हिलेस्ट कॅन्ट. हे काय, इट इज द मेथड रिलेटेड टू ट्रॅक जॉमेट्री ऑफ डायव्हर्जिंग सर्वेइंग अँड सेटिंग ऑफ कर्व ऑन रेल्वे ट्रॅक. रेल्वे ट्रॅकला सेटिंग करण्यासाठी हिलिंग कॅन्ट वापरलं जातं. त्याच्यानंतर पॉईंट. पॉईंट म्हणजे काय, इट इज सेट ऑफ स्विचेस. मग तुम्हाला सांगितलं अशी एक रेल्वे चालल्या आणि त्याच्या ओलांडून दुसरी एक रेल्वे चालल्या, ते मधले जे पॉईंट आहेत त्याला म्हणायचं आपण पॉईंट. आणि स्विच म्हणजे काय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ स्टॉक रेल अँड टंग रेल. ही आपली मेन रेल्वे आणि त्यालाच डायरेक्शन त्याची स्ट्रेट राहण्यासाठी आपण इथं जोडलेली टंग रेल. तर या दोन्हीचं कॉम्बिनेशन, या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे काय, तर स्विच. त्याच्यानंतर टंगेस्ट क्रॉस, टंगेस्ट ट्वेन क्रॉसिंग. तर ते म्हणजे काय, द कॉम्बिनेशन ऑफ पॉइंट अँड क्रॉसिंग बाय विच ट्रेन इज डायव्हर्टेड फ्रॉम वन ट्रॅक टू अनदर इज कॉल्ड ॲज टर्नआउट. आता हे म्हणजे काय, पॉइंट आणि क्रॉसिंग ह्याच्या कॉम्बिनेशनला आपण हे क्रॉसिंग असं म्हटलं जातं, दोन पॉइंट जॉईन करण्याला. त्याच्यानंतर काय, स्टॉक रेल. आता स्टॉक रेल म्हणजे काय, स्टॉक रेल इज फिटड अगेन द टंग रेल. टंग रेलच्या पुढं आपण स्टॉक रेल घालतो. त्याच्यानंतर टंगेस्ट म्हणजे टंग आणि स्विच रेल. आता हे काय, इट इज द टॅपर्ड मुव्हेबल रेल कनेक्टेड इन द थिक एंड टू द रनिंग रेल. आता ह्याची जी आपण जी टंग रेल लावलेली आहे, टॅपर्ड लावलेली आहे, मुव्हिंग रेल कनेक्टेड टू इट्स थिक एंड ऑफ द रनिंग रेल. ह्या रनिंग रेलला आपण कनेक्ट केलेलं आहे. तर ह्या दोन्हीच्या फॉर्मेशनला जोडीला आपण टंग किंवा स्वीट रेल म्हणतो. त्याच्यानंतर स्विच अँगल. आता ह्याला म्हणा, हे काय असतं, अँगल बिटवीन गेज फेस ऑफ स्टॉक रेल आणि टंग रेल. आपली ही जी मेन रेल्वे आहे त्याला जोडलेली आपण टंग रेल. तर ह्यातला जे अँगल आहे, त्याला आपण म्हणायचं स्विच अँगल. त्याच्यानंतर थ्रो ऑफ स्विच. आता हे म्हणजे काय, द मॅक्झिमम डिस्टन्स बाय विच द टो ऑफ टंग कॅन मूव्ह साइड वेज इन ए क्लॉक थ्रू स्विच. आता आपली ही मेन रेल आहे, त्याला आपण जोडली ही टंग रेल आहे. किती लांबीपर्यंत आपण ही टंग रेल जोडलेली आहे, म्हणजे रेल्वेचे चाक दुसऱ्या डायरेक्शनला जाऊ नये म्हणून आपण जोडलेलं आहे. थोडंसं म्हणायचं तर आपण त्याला काठी दिली आहे म्हणजे सपोर्ट दिला. तर ह्याचं डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स किती आहे त्याला म्हणायचं थ्रो ऑफ स्विच. स्विचचं थ्रो किती आहे. त्याच्यानंतर हॉग रेल. हॉग रेल काय, दिस रेल विच गेट बॅटर्ड ड्यू टू इम्पॅक्ट ॲक्शन ऑफ व्हील ओव्हर द एंड ऑफ द रेल आर कॉल्ड ॲज हॉग्ड रेल. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट येते मित्रांनो, मार्शिंग यार्ड. आता मार्शिंग यार्ड म्हणजे काय,
yard in which wagons are stored and new trains are formed. जे काही वेगन्स आहेत ते आपण स्टोअर करतो, त्यासोबतच नवीन ट्रेन कुठे फॉर्म होतात, त्याला म्हणायचं मार्शनिंग यार्ड. त्याच्यानंतर गुड्स यार्ड. गुड्स यार्ड म्हणजे काय? ए गार्ड्स इन विच गुड वेगन्स आर shunted and chauffeured for loading and unloading is called as goods yard. त्याच्यानंतर बफर स्टॉप. बफर स्टॉप काय? The dead end of railway line is provided where a barriers erected across the track and prevent for vehicle a running of stuck. या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत. ह्या तिन्ही कन्सेप्ट आपण एकदा लक्षात ठेवायच्या आहेत. आणि त्यासोबतच या पाठीमागच्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या मित्रांनो 100% माहीत आहे. ह्या तुम्हाला थोड्याशा कन्फ्यूज होत असणार आहेत. परंतु ह्या कन्सेप्ट थोड्याशा प्रत्येक डेफिनेशनमध्ये वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ अनेकदा बघायचा आहे आणि ह्या कन्सेप्ट एकदाच फक्त रिकॉल करून घ्यायच्या आहेत. ठीक. त्याच्यानंतर हे तिसरी जी डेफिनेशन आहे तर त्याला काय म्हणायचं? ट्रॅक मॉड्युलस. आता हे काय? इट इज द इंडेक्स ऑफ मेजर रेजिस्टन्स ड्यू टू द डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन मेजर करण्याचं हे एक इंडेक्स आहे. त्याच्यानंतर इट इज डिपेंडेड ऑन गेज डिस्टन्स, टाईप ऑफ रेल, स्लीपर, डेन्सिटी अँड टाईप ऑफ बलास्ट. ठीक. त्याच्यानंतर पुढचा टेबल इथं काय दिला आहे हे बघा. टाईप ऑफ टर्नआउट अँड नंबर ऑफ स्लीपर. जर 1 in 12 टर्नआउट्स असतील त्याच्यामध्ये आपण 70 स्लीपर वापरतो आणि 1 in 8.5 टर्नआउट्स असतील तर त्याच्यामध्ये आपण 62 स्लीपर्स वापरतो. त्याच्यानंतर टाईप ऑफ गेज अँड हिल डायव्हर्जन्स. समजा ब्रॉड गेज आपला जर असला ब्रॉड गेज तर 13.3 ते 13.7 सेंटीमीटर आपण वापरायचं आहे. त्यासोबतच मीटर गेज असेल तर 11.7 ते 12.1 1 सेंटीमीटर वापरायचं. जर नॅरो गेज असेल तर 9.8 सेंटीमीटर वापरायचं. त्याच्यानंतर स्विच अँगल. आता स्विच अँगल म्हणजे काय? तर हिल डायव्हर्जन्स आणि लेंथ ऑफ टंग रेल ह्याला म्हणायचं आपण स्विच अँगल. आणि जी आपली टाईप ऑफ ट्रॅक आहे आणि थ्रू ऑफ सीच इन सेंटीमीटर. समजा ब्रॉड गेज असेल तर त्याचं असतं 9.5 ते 11.5. जर मीटर गेज आणि नॅरो गेज असेल तर ते असतं 8.9 ते 10. त्याच्यानंतर हाईट इज द लार्जेस्ट डायमेन्शन इन रेल सेक्शन. रेल सेक्शनमध्ये हाईट ही लार्जेस्ट डायमेन्शन असते. त्यासोबतच फ्लॅट फुटेड रेल इज डिझाइन्ड बाय द वेट ऑफ रेल युनिट ऑफ लेंथ. तर हा क्वेश्चन आपल्याला SSCला आलेला होता आय थिंक, की फ्लॅट फुटेड रेल कशा पद्धतीने डिझाईन केलं जातं. तर वेट ऑफ रेल डिवायडेड बाय युनिट लेंथ. वेट ऑफ रेल आणि युनिट रेल ह्या दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये आपण ते डिझाईन करतो. त्यासोबतच टाईप अँड सुटेबिलिटी. समजा 52 kg पर मीटरचा लोकोमोटिव्ह असेल तर त्या लोकोमोटिव्हचा स्पीड आपण अंडर 130 किलोमीटर पर हवर घ्यायचा. तर 60 kg और 60 MRचा जर आपल्याला जर टाईपचा लोकोमोटिव्ह असेल तर त्याची स्टॉबिलिटी किती असेल? तर लोकोमोटिव्हचा स्पीड लेस दॅन 160 किलोमीटर पर हवर घेतला पाहिजे. त्याच्यानंतर मोस्ट आय एम पी ब्रॉड गेज डिस्टन्स किती असतं? 1776 mm. स्टँडर्ड गेजचं किती असतं? 1435. मीटर गेजचं किती असतं? 1000 mm. त्याच्यानंतर नॅरो गेज 762, लाईट गेज 710. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ मॅक्झिमम ॲक्झिल लोड. जर वेट ऑफ रेल इन टन्स असतील आणि वेट ऑफ ॲक्झिलल लोड ह्याच्या खाली डिवाइड करायचं. त्याचं कसं? WR/WL इज इक्वल टू 1/510. रेलचं लोड वरती घ्यायचं
आणि वेट ऑफ ॲक्झिल लोड इन टर्न्स खाली घ्यायचं इज इक्वल टू 1/510 घ्यायचं. ठीक, ह्याच्यावरती क्वेश्चनसुद्धा आहे, प्रॉब्लेमसुद्धा आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम ॲक्झिल लोड ब्रॉड गेज असेल तर त्याचा ॲक्झिल लोड किती असतो तर 28.56 टन असतो. मीटर गेज असतील तर 17.34 टन घ्यायचा. त्याच्यानंतर स्लीपर डेन्सिटी कशी N+X. N काय लेंथ ऑफ वन रेल इन मीटर, एक्स काय कॉन्स्टंट व्हॅल्यू 3 to 6 घ्यायची. त्याच्यानंतर ट्रॅक आणि लेंथ ऑफ रेल जर ब्रॉड गेज असेल तर त्याची लेंथ घ्यायची 13 मीटर आणि मीटर गेज ट्रॅक असेल तर ते घ्यायचं 12 मीटर. त्याच्यानंतर नंबर ऑफ रेल्स कसे काढायचा तर लेंथ ऑफ रेल्वे ट्रॅक घ्यायचे. लेंथ ऑफ रेल्वेचं ट्रॅक असं किती लांब गेले डिवाइड बाय लेंथ ऑफ रेल, एका रेलचं अंतर किती आहे, माप किती आहे. तर नंबर ऑफ रेल्स इन किलोमीटर कसं करायचं 1000 डिवाइड बाय लेंथ ऑफ रेल इन मीटर इंटू 2. त्याच्यानंतर वेट ऑफ रेल इन टन्समध्ये रेल कसं काढायचे तर नंबर ऑफ रेल्स घ्यायचे इंटू लेंथ, नंबर ऑफ रेल किती तर डिवाइड बाय लेंथ ऑफ रेल करायचं इंटू वेट ऑफ रेल पर मीटर घ्यायचं डिवाइड बाय 1000. आपल्याला टोटल वेट मिळून जातं. त्याच्यानंतर नंबर ऑफ स्लीपर्स किती असतील तर 1/2 इंटू नंबर ऑफ रेल्स इन किलोमीटर इंटू स्लीपर डेन्सिटी. ठीक, त्याच्यानंतर नंबर ऑफ फिश प्लेट. आता फिश प्लेट ही काय कन्सेप्ट आहे, आपली हे रेल्वे आहे. आता रेल्वे तर आपण कंटिन्यू एकच रेल्वे संपूर्ण भारतभर तर जॉईन नाही केलेली आहे, ती कुठं तर जॉईंट होत गेलेली आहे. ज्या ठिकाणी ती रेल्वे अशी जॉईंट होते त्या जॉईंट व्हायच्या टायमाला आपण तिथं अशी एक फिश प्लेट लावतो. इकडं एक प्लेट आणि इकडं एक प्लेट. सेम ह्याला पण तसंच इकडं एक प्लेट आणि इकडं एक प्लेट. त्याच्यानंतर पुढं अशी कंटिन्यू रेल्वे जाते. तर नंबर ऑफ फिश प्लेट एका रेलला ते काढायचे फिश प्लेट ते कसे काढायचं 2 इंटू नंबर ऑफ रेल. जेवढा नंबर आहेत त्या नंबरपेक्षा या 2 जास्त फिश प्लेट असतात. इकडे एक फिश प्लेट, तिकडे एक फिश प्लेट. तर 2 रेल असतात आपल्या, त्याच्यामुळे 2 रेलला 4 फिश प्लेट असतात. त्यात कसं 2 फिश प्लेट पर जॉईंट आता सांगितलं तुम्हाला. त्यानंतर 4 फिश बोल्ट पर जॉईंट. याला जी फिश प्लेट आहे ती जॉईन करण्यासाठी आपण 4 बोल्ट लावतो. असा एक बोल्ट 1, 2, 3, 4. एका फिश प्लेटला म्हणजे दोन्ही कॉम्बिनेशनच्या फिश प्लेटला 4 बोल्ट, टोटल कॉम्बिनेशनला 8 बोल्ट. ठीक, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ रेल जॉईंट अकॉर्डिंग टू. आता पोझिशन ऑफ जॉईंट, पोझिशनच्या जॉईंटवरती क्लासिफिकेशन आहे स्क्वेअर ऑर इवन रेल जॉईंट. त्याच्यानंतर दुसरं आहे स्टॅगर्ड ऑर ब्रोक रेल जॉईंट. त्याच्यानंतर पॉईंट ऑफ स्लीपर ठेवण्याच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन सस्पेन्शन सपोर्टेड रेल जॉईंट. त्याच्यानंतर सस्पेंडेड रेल जॉईंट. त्याच्यानंतर ब्रिज जॉईंट आणि कंपोस्टर जॉईंट. आता ह्या दोन्ही टाईपचे क्लासिफिकेशन कुठल्या क्लासिफिकेशनमध्ये काय आहे हे आपल्या परीक्षेला येतं. पोझिशन ऑफ जॉईंटवरती 2 क्लासिफिकेशन स्क्वेअर ऑफ इवन रेल जॉईंट आणि स्टॅगर्ड ऑर ब्रोकन रेल जॉईंट. त्याच्यानंतर पोझिशन ऑफ स्लीपर त्याच्यावरती आहे सस्पेंडेड रेल जॉईंट आणि सपोर्टेड रेल जॉईंट आणि सस्पेंडेड रेल जॉईंट. तिसरं आहे ब्रिज जॉईंट आणि चौथं आहे कंपोज्ड जॉईंट. त्याच्यानंतर मॅक्झिमम टॉलरन्स इन्क्लुडिंग साईड वेअर. मॅक्झिमम टॉलरन्स आपण किती घेतो, ऑन स्ट्रेट रोड असेल तर त्याच्यावरती टॉलरन्स आपण घेतो 3 ते 6 mm. कर्व रेडियस असेल तर 3 ते 15 mm. ऑन कर्व रेडियस लेस दॅन 290 त्याचा टॉलरन्स आपण घेतो लेस दॅन 20 mm. त्याच्यानंतर बेस्ड ऑन कर्व अँगल ब्रॉड गेज असेल फॉर स्ट्रेट लेंथ अँड कर्व अप टू 6 डिग्री. त्याच्यामध्ये फॉर कर्व आपण किती घेतो 6 डिग्री ते
10 डिग्री आणि त्याचा टॉलरन्स असतो 3 mm टाईट टू 6 mm स्लॅग. आणि फॉर कर्व 6 ते 10 ह्याचा टॉलरन्स आपण घेतो 13 mm स्लॅग. त्याच्यानंतर एम-जी ट्रॅक. आता एम-जी ट्रॅकमध्ये कसं असतं तर फॉर स्ट्रेट लेंथ अँड कर्ववरती आपण 6 डिग्री घेतो आणि त्याची रेंज असते 6 ते 10. तर 6 असेल तर त्याचा टॉलरन्स येतो 3 mm टाईट तो 15 mm स्लॅग आणि 6 ते 10 ह्याच्या रेंजमध्ये असेल तर 13 mm स्लॅग. त्याच्यानंतर येतं ब्रेकिंग लेंथ. आता ब्रेकिंग लेंथ म्हणजे काय? इट इज द मिनिमम लेंथ वेल्डेड रेड ॲट ईच ऑफ द LWR आणि CWR which is not subjected to the expansion connection and according to temperature vision. तर आता आपण बेअरिंग लेंथ कशी घ्यायच्या? तर बेअरिंग लेंथ टोटल इज इक्वल टू 2n-1 इंटू एस. आता एन ह्याच्यामध्ये काय असतं तर नंबर ऑफ स्लीपर्स रिक्वायर्ड ते घ्यायचं. एस घ्यायचं स्लीपर स्पेसिंग्स आपण घ्यायच्या. त्याच्यानंतर फॉर्मेशन विड्थ ॲज पर इंडियन स्टँडर्ड. फॉर्मेशन विड्थचा टेबल थोडासा आपण लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर येतं पुढचं सेफ स्पीड. सेफ स्पीड काढायच्या फॉर्म्युलाज. तर ब्रॉड गेज आणि मीटर गेज असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू 4.35 इन ब्रॅकेट R-67. जर का नॅरो गेज असेल तर व्ही इज इक्वल टू 3.65 अंडर रूट R-6. आणि फॉर नॉन ट्रान्झिशन कर्व जिथे काही ट्रान्झिशन होत नाही आहे कसं जरा सुद्धा कर्व काही येत नाही तर ह्याची जी स्पीड आहे त्याच्या 0.80 इंटू कॅल्क्युलेटेड स्पीड ऑन ट्रान्झिशन कर्व. जी की आपण ट्रान्झिशनच्या वरती जी वरती जी व्हेलॉसिटी घेतली आहे त्याचं 80% आपण प्लेन रोडवरती घ्यायचं. म्हणजे काय समजा कर्व वगैरे आला तर कर्व आल्याच्या ठिकाणी आपण हाय स्पीडने रेल्वे पळवायची. का? कारण ते रेल्वे दरीमध्ये कोसळू नये किंवा त्याच्यावरती सेंट्रिपिटल असे फोर्स येऊ नये. म्हणून फास्टमध्ये रेल्वे पळवायची. प्लेन रोड असेल तर हळू पळवायची. त्याच्यानंतर फॉर नॅरो गेज त्याचे व्ही घ्यायचे आपण 2.92 अंडर रूट R-6. फॉर हाय स्पीड ट्रेन असेल तर त्याचे व्ही घ्यायचं 4.58 इन ब्रॅकेट R. त्याच्यानंतर सेफ स्पीड ऑफ कर्व बेस्ड ऑन सुपर एलिव्हेशन. सुपर एलिव्हेशन असतानाचं सेफ स्पीड फॉर ब्रॉड गेज असेल व्ही इज इक्वल टू 0.27 अंडर रूट CA प्लस CD अंडर रूट R. मीटर गेज असेल व्ही इज इक्वल टू 0.347 इन ब्रॅकेट CA प्लस CD अंडर रूट R. त्याच्यानंतर फॉर नॅरो गेज असेल तर व्ही इज इक्वल टू 3.65 अंडर रूट R-6. त्याच्यानंतर CA इज इक्वल टू ॲक्च्युअल कॅन्ट MM. नंतर कॅन डिफिशियन्सी म्हणजे काय जास्तीचं समजा स्पीड आलं तर ते स्पीड आपण वजा करायचं कॅन डेफिशियन्सी लावून. तर कॅन डेफिशियन्सी लावायला तर परमिसिबल लिमिट्स किती असतं ब्रॉड गेजचा स्पीड लेस दॅन 100 असेल तर 7.6 सेंटीमीटर ह्या सेंटीमीटरनं आपण जे काही आउटर रेज आहे ते आपण वाढवू शकतो. किती 7.6 सेंटीमीटर. हे कुठे वाढवतात तर अशा दरीच्या ठिकाणी कर्व वगैरे किंवा एक्स्ट्रीमली हाय आपल्याला टर्न घ्यायचा आहे तर त्या वेळेला आपण अशा पद्धतीनं आउटर एज किंवा इनर एज वाढवतो. तर ब्रॉड गेज असेल त्याच्यासाठी 7.6 मीटर आणि स्पीड ग्रेटर दॅन 100 km असेल तर 10 मीटर. मीटर गेज असेल तर 5.1 सेंटीमीटर. नॅरो गेज असेल तर 3.8 सेंटीमीटर. आणि मॅक्झिमम परमिसेबल व्हॅल्यू ऑफ सुपर एलिव्हेशन मॅक्झिमम आपण किती घेऊ शकतोय. ब्रॉड गेज असेल तर 16.5 सेंटीमीटर आणि जर स्पीड 120 किलोमीटर पर आवरपेक्षा जास्त असेल तर 18.5 सेंटीमीटर. मीटर गेज असेल तर 10 सेंटीमीटर आणि नॅरो गेज असेल तर 7.6 सेंटीमीटर. हा फॅक्च्युअल डेटा आहे मित्रांनो. 100% आपण रट्टा मारून पाठ करायचा कारण त्याच्याशिवाय पर्यायच नाही. कितीदा तरी वाचलं तर हे लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे पाठ केल्याशिवाय पर्याय नाही.
त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन रेडियस अँड डिग्री ऑफ कर्व. तर ह्याच्यावरती आपल्याला डी दिला जातो किंवा आर दिला जातो, त्याच्यावरनं आपल्याला डीची व्हॅल्यू काढली जाते. तर डीची व्हॅल्यू म्हणजे डिग्री ऑफ कर्वची व्हॅल्यू 17/20/r. जी काय रेडियस आहे इथे टाकायची, त्याच्यावरनं आपण डिग्री ऑफ कर्वची व्हॅल्यू काढू शकतो. ही आहे व्हॅल्यू फॉर 30 मीटर चेनसाठी. आणि 20 मीटर चेन असेल तर डी इज इक्वल टू 1150/r. हा आपण फॉर्म्युला वापरतो. ठीक. त्याच्यानंतर ट्रॅक आणि त्याचा मॅक्झिमम डिग्री ऑफ कर्व. जर ब्रॉड गेज असेल तर मॅक्झिमम डिग्री ऑफ कर्व 10 डिग्री घ्यायचं. मीटर गेज असेल तर 16 डिग्री घ्यायचं. नॅरो गेज असेल तर 40 डिग्री घ्यायचं. त्याच्यानंतर व्हेरियन्स ऑफ कर्व. व्हेरियन्स ऑफ कर्व किती असतं? L²/8r असतं. त्याच्यानंतर ब्रॉड गेज, मीटर गेज, नॅरो गेजचं पर्सेंटेज डिग्री कर्व किती असतं? ब्रॉड गेज असेल तर 0.4% और 70/r. मीटर गेज असेल तर 0.3% और 52.5% डिवाइड बाय r. नॅरो गेज असेल तर 0.2 और 35/r. त्यानंतर सुपर इलिव्हेशन. सुपर इलिव्हेशन फाईंड कसं करतो आपण? इज इक्वल टू GV²/GR. हे वेलॉसिटी मीटर पर सेकंड असेल तेव्हा, आणि किलोमीटर पर आवरसाठी इज इक्वल टू GV²/127r. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी काढायचा फॉर्म्युला आपल्याला दिलाय. मॅक्झिमम व्हेलॉसिटी किती घ्यायची? तर 3/4/V मॅक्स किंवा सेफ स्पीड ऑफ मार्टिन फॉर्म्युला. मार्टिन फॉर्म्युलाचा त्याच्यावरनं काढायचं आणि 3/4/V मॅक्स ह्याची मिनिमम व्हॅल्यू घ्यायची. जर स्पीड आपण 50 किलोमीटरपेक्षा जास्त घेतोय. जर 50 किलोमीटरपेक्षा स्पीड कमी असेल तर मिनिमम व्हॅल्यू कशी घ्यायची? व्ही मॅक्स जेवढी येईल तेवढं, आणि सेफ स्पीड ऑफ मार्टिशन फॉर्म्युला. त्याच्यानंतर हा अवरेज केलेला फॉर्म्युला आहे. हा टेबल जास्ती महत्त्वाचा नाही आहे. त्याच्यानंतर साईज ऑफ स्लीपर. स्लीपरची साईज काय असली पाहिजेत ह्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. ब्रॉड गेज असेल 2275 × 25. हा डेटा आहे, फक्त हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर स्लीपर कुठले कुठले आहेत हे इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे टाइप्स ऑफ स्लीपर आणि मिनिमम CSI. हा आपण फक्त डेटा लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड साईज ऑफ बलास्ट ऑफ स्लीपर. आता कुठल्या टाईपचं स्लीपर आहे, त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचं बलास्ट घालतोय हे आपण महत्त्वाचं आहे. वुडन स्लीपर असेल तर त्याची साईज ऑफ बलास्ट असतं 50 mm. जर CST 9 अँड थ्रू स्लीपर असेल तर 40 mm घ्यायचं. पॉईंट अँड क्रॉसिंग असेल तर 25 mm घ्यायचं. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ गेज आणि डेप्थ ऑफ बलास्ट कुशन. जर टर्निंग लाईन असेल ब्रॉड गेजची तर 25 सेंटीमीटर घ्यायचं. मीटर गेज असेल तर 15 ते 20 सेंटीमीटर घ्यायचं. नॅरो गेज असेल तर 15 सेंटीमीटर घ्यायचं. क्लासिफिकेशन ऑफ स्पिक्स. स्पिक्सचे क्लासिफिकेशन काय काय हे आपण एकदा बघून घ्यायचं, आणि थोडं इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहेत ते फक्त एकदा ओव्हरलुक करून घ्यायचे. टूल्स कुठले आहेत, त्याचा यूज काय, सिम्पल आहेत, एकदा फक्त बघून घ्यायचं. ठीक. त्याच्यानंतर ह्या काय छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला डायरेक्ट आपण स्किप करून टाकायचं, कारण इतकं पुढं एक्स्ट्रीम लेवलला आपल्या परीक्षेला तर येणार नाही आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आता MCQ वरती जातोय. तर reactive resistance of railway line is only 1/5 of the pneumatic tire on the metallic road. आता हे कशामुळे येतं? तर स्टील व्हील टू व्हील लिस्ट फ्रिक्शन आणि रेजिस्टन्स असतं, त्याच्यामुळे ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स येतं. हा क्वेश्चन आपण पहिल्यांदा समजून घेऊयात. समजा आपला हा आपण आपल्या एकदम मोठ्या आपल्या हायवेवरती चाललोय. हायवेवरती जाताना आपण आपल्या गाडीने जाते, आपली गाडीची चाक आहेत. त्या चाकांवरती आपल्या समजा पुढे जाताना काय होते, चाकांवरती फ्रिक्शन येते.
त्याच्यामुळे घर्षण होऊन 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 आपलं चाक हे हळूहळू झिजायला चालू होते, बरोबर. तर ॲज कम्पेअर टू आपला रोड ॲज कम्पेअर टू आपला रोड आपली जी रेल्वे आहे ती 1/5 फक्त फ्रिक्शन फेस करतं. म्हणजे रोडपेक्षा 5 पटीने कमी रोड ह्याच्यावरती फ्रिक्शन येतं, फ्रिक्शन कमी येतं. तर ते फ्रिक्शन का का कमी येतं, तर त्याचं रिझन आहे. काय रिझन आहे? स्टील टू स्टील लेस फ्रिक्शन असतं. आपली ही जी रेल्वे आहे, रेल्वेला चाकं आहेत आणि ते हे चाकसुद्धा स्टीलनं बनलेलं असते आणि खालची पट्टीसुद्धा स्टीलनं बनलेली असते. त्याच्यामुळे त्याच्यावरती कुठलंसुद्धा फ्रिक्शन येत नाही. ठीक. त्याच्यानंतर क्रीप इज अ प्रिन्सिपल ड्यू टू. आता क्रीपचं प्रिन्सिपल काय? तर वेव्ह मोशन ऑफ रेल ड्यू टू द मुव्हिंग ऑफ रेल इन लॉन्जिट्युडनल मुवमेंट. पहिल्यांदा सांगेल तुम्हाला, अशी एक लांबडीची लांबडी रेल आहे. ती रेल समजा कुठं काय प्रॉब्लेम झाला तर अशी फुडणं अशी उकडते, अशी उकडत येतं. ती कशामुळे? वेव्ह मोशन आल्यामुळे अशी उकडतं. त्याला म्हणायचं क्रीप. आणि ही काय? लॉन्जिट्युडनल मुवमेंट आहे. तिसरा क्वेश्चन आहे, हेवेस्ट रेल्वे ट्रॅक फॉर्म बिकॉज ऑफ. ते कशामुळे होते? हे रेल्वेचं ट्रॅक गरम कशामुळे होतं? तर फॉर्मेशन ऑफ पुअर ड्रेनेज झाल्यानंतर रेल्वेचं हे वेस्ट होतं. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन सांगितला होता, रेडियसचं डिग्री कर्व दिलेलं असतं, त्याच्यावरनं आपल्याला त्याला रेडियस फाइंड करायचं असते. तर नियमानं फॉर्म्युला असा आहे, डी इज इक्वल टू 1720 एक मिनिट रेडियस करून टाक. डी इज इक्वल टू 1720 अपॉन आर. तर आपण इथं आरला कन्वर्ट करतोय. आर इज इक्वल टू 1720 अपॉन डी कन्वर्ट करून आपण 573 व्हॅल्यू काढली. त्याच्यानंतर स्टँडर्ड साईज ऑफ वुडन स्लीपरची स्टँडर्ड साईज असते 275 25 × 125. ब्रॉड गेजची असते. त्याच्यानंतर मीटर गेजची असते 180 20 11.5. नॅरो गेजची असते 150 18 11.5. आता 60R रेल्वे हे आपण जास्त मेनली कुठे यूज करतो? तर मीटर गेजवरती आपण यूज करतो. त्याच्यानंतर गेज आणि रेल सेक्शन. जर ब्रॉड गेज असेल 60 किलोमीटर पर मीटर किंवा 52 kg पर मीटर किंवा 19R. त्याच्यामध्ये व्हर्टिकल वेअर काय काय आहेत ते आपण इथं दिलेलं आहे, ते आपण फक्त एकदा लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर मीटर गेज 75R आणि 60R. त्याची व्हर्टिकल वेअर 45 mm येते, 60R असेल तर 3 mm येतं. त्याच्यानंतर वेट ऑफ रेल एंड रेस्ट ऑन जॉईंट स्लीपर. द जॉईंट इज टर्म्ड ॲज सपोर्टेड रेल जॉईंट. त्याच्यानंतर विड्थ ऑफ बलास्ट सेक्शन ऑफ ब्रॉड गेजवरती आपली विड्थ किती घेतो? तर 3.35 मीटर घेतो. समजा ब्रॉड गेज असेल तर विड्थ ऑफ बलास्ट सेक्शन घेतो 3.35 मीटर. जर मीटर गेज असेल तर 2.25 मीटर. नॅरो गेज असेल तर 1.83 मीटर. ठीक. त्यानंतर मेटल स्लीपर सुपिरियर दॅन वुडन स्लीपर विथ लोड रेजिस्टेड टू लाईफ. समजा एक मेटलचं स्लीपर आहे आणि वुडनचं स्लीपर आहे, तर ह्याच्यामध्ये कुठल्या रिस्पेक्टनं मेटलचं स्लीपर चांगलं आहे? तर लाईफ स्पॅनवरती. त्याच्यानंतर नॉमिनल साईज ऑफ बलास्ट यूज्ड फॉर पॉईंट अँड क्रॉसिंग. पॉईंट अँड क्रॉसिंगवरती आपण ब्लास्ट किती वापरतो? 25 mm. वुडन असेल तर 50 mm. CS9 टू कंपास 2 ट्रिपल असेल तर 40 mm. पॉईंट अँड क्रॉसिंग असेल तर 25 mm. त्याच्यानंतर वेट ऑफ रेल यूज्ड फॉर मीटर गेज हे किती असतं? 24.8 ते 29.8. ब्रॉड गेज आणि मीटर गेजची व्हॅल्यू इथे दिलेली आहे, ते आपण एकदा बघून घ्यायचे. ओव्हरऑल डेप्थ ऑफ डॉग स्पीक्स ही असते 120.6 mm. त्याच्यानंतर डिव्हाइस फॉर इंटरलॉकिंग
इंटरलॉकिंगचे डिव्हाइस कुठले आहेत? तर डिटेक्टर, पॉइंटिंग कर्व अँड ट्रेड बार. त्याच्यानंतर रेल्वे ट्रॅक इज बँक्ड ऑन द कर्व. रेल्वे ट्रॅक हे बँक का करतात? टू ऑप्टेन सेंट्रिफ्युगल फोर्स फ्रॉम द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ द वेट ऑफ द ट्रेन. त्याच्यानंतर हे तुम्हाला सांगितलेलं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मोस्ट IMP. ब्रॉड गेजसाठी कुठलं? शॉर्ट गेजसाठी आणि मीटर गेजसाठी. हा टोटल PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतोय. ॲज इट इज तुम्ही आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. मित्रांनो, हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी संध्याकाळचा आत्ता 3 वाजता हा व्हिडिओ आपण शूट करतोय. रात्रीचं किती वाजले? सध्याला 2 वाजले काय तर एवढ्या मेहनतीने आपण व्हिडिओ बनवतोय. तुम्ही पण त्याचा फायदा नक्कीच करून घ्या आणि रिव्हिजन इफेक्टिव्ह वेमध्ये आपण कंप्लीट करा. याचा मॅक्सिमम टाईम आपण स्वतः एकदा वाचून घ्यायचा आहे आणि तुम्हाला 100% व्हिडिओ समजून जाईल. तुम्हाला आधीच सांगितलेलं हा व्हिडिओ थोडासा कन्सेप्च्युअल आहे. समजण्यास थोडासा जड जातोय कारण आपण डायरेक्ट शॉर्ट नोट्स रिव्हिजन करतोय. तर जितकं होईल तेवढंच वरवरनं करा आणि एक्झामला टॅकल करा. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. तर येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला नक्कीच सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तर आपण हायड्रोलॉजी आणि एन्व्हायरमेंट ह्या सब्जेक्टवरती सुद्धा फुल रिव्हिजन आम्ही तुम्हाला करून देणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला माझ्या शॉर्ट नोट्स हँड रिटन ज्या नोट्स आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला रिव्हिजन करणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ट्रिक्ससुद्धा सांगेन ज्या जास्ती इफेक्टिव्ह असतील रॅदर दॅन दिस प्रिंटेड नोट्स. ठीक, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.